नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण प्रतिमात्या आणि त्याचबरोबर रविराज या दोघांनाही सत्य समजणार आहे, ते म्हणजे सायलीच्या पायावरती असलेलं तुळशीपत्र. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नक्की काय आहे, हे सगळं काय बोललं जाते, कसलं तुळशीपत्र सायलीच्या पायावरती, आता हे कसं कळणार आहे. तर पूजेच्या दिवशी हे सत्य सर्वांच्या समोर येणार आहे आणि स्वतः रविराज ते पाहणार आहेत. त्याचबरोबर प्रियाला घरी घेऊन यायचं अश्विन बोलत आहे. म्हणजे आता गणपती उत्सव आहे, तर या गणेश उत्सवामध्ये प्रियाला आपण घरी आणूया असं अश्विनचं बोलणं असतं. परंतु रविराज काका म्हणतात की जर त्या मुलीला तुम्ही घरी आणणार असाल, तर त्या कपाळकरंट्या मुलीला जर तुम्ही घरी आणणार असाल, तर मी या घरात पुन्हा पाऊल टाकणार नाही. जर ती इथं गणेशोत्सवासाठी येणार असेल, तर मी तुमच्या घरात येणार नाही असं रविराज सरांनी सांगितलेलं असतं. आणि आता मात्र मोठा बॉम्ब पडलेला असतो. कारण रविराज सरांनी प्रियानं जे कृत्य केलेलं आहे, त्या कृत्यानंतर प्रियासोबतचे सगळे संबंध तोडलेले आहेत. तिच्या नावाने आंघोळ केलेली आहे, त्यांनी तिचं श्राद्ध घातलेलं आहे. कारण त्यांना एवढा राग आलेला आहे की जी मुलगी आपल्या आईसोबत एवढं चुकीचं वागू शकते, त्या मुलीला जन्माची अद्दल घडली पाहिजे. हे सगळं रविराज सरांच्या डोक्यात सुरू असतं. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अर्जुन सायली आता घरी आलेले असतात. जेव्हा सायलीला कळतं की प्रतिमात्यांच्या गोळ्या ह्या एकाच प्रकारच्या होत्या, तर मग 2 प्रकारच्या गोळ्या का मागवल्या जात होत्या. तिने डॉक्टर श्रद्धा यांना कॉल केलेला असतो. डॉक्टर श्रद्धा यांना सांगितलं जातं की तुम्ही या. मग डॉक्टर श्रद्धा घरी येतात आणि रविराजला विचारू लागतात की रविराज हे सगळं काय चाललं आहे. म्हणजे मला एक कळत नाही आहे, प्रतिमा वहिनींच्या बाबतीत हे सगळं जे हलगर्जीपणा झालेलं आहे त्याला जबाबदार कोण आहे. कारण या गोळ्या खूपच हार्मफुल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कारण या गोळ्या जर प्रतिमा वहिनींना दिल्या तर त्यांच्या जीवावरही बेतू शकतं असं इकडे डॉक्टरांचं म्हणणं आहे. डॉक्टर म्हणतात की चालेल रविराज, 8 दिवसांनी प्रतिमा वहिनींना घेऊन पुन्हा चेकअपला या. जर काही प्रॉब्लेम आढळला तर आपल्याला बघावं लागेल, कारण त्यांच्या बॉडीवरती त्याची रिॲक्शन काय होते. कारण म्हणून तर मी त्यांना जे औषधं देते त्या औषधांचा परिणाम होत नाही आहे आणि वहिनींना हा त्रास होत आहे. आता रविराज सरांना खूप काळजी वाटू लागते. रविराज सर म्हणतात की काय आहे हे सगळं, कशामुळे झालं आहे, म्हणजे प्रतिमाची ही जबाबदारी. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर, तू जर डॅडच्या कंपनीतून ह्या गोळ्या मागवल्या असत्या तर हा प्रश्नच आला नसता. तेव्हा रविराज सर म्हणतात की एकतर ही ट्रीटमेंट एवढी लेंदी आहे आणि मला नाही वाटलं की या खर्चाचा बोजा इकडे प्रतापवरती पडावा, म्हणून मी त्याला काही बोललेलो नाही आहे, तिथून गोळ्या मागवल्या नाही आहेत. पण आता ह्या गोळ्या कोण मागवत होतं, तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं पेड बाय तन्वी किल्लेदार. आता हे जेव्हा तिथं स्पष्ट होतं तेव्हा मात्र रविराज सगळ्यांना सांगू लागतात की ही औषधं प्रियाने म्हणजे तन्वीने मागवलेली होती. आता इकडे नागराज जो आहे त्याला असं वाटत असतं की आपली बायको महामूर्ख आहे, तिला काय कळणार आहे, तिला जरी मी शेंड्या लावल्या तरीही तिला त्या कळणारच नाही आहेत असं नागराजचं म्हणणं असतं. आणि महिपत म्हणत असतो की नागराज शेठ, हे बघा आता हे काही असलं लफडं असल्यासारखं चोरून वगैरे भेटणं मला काही पटत नाही आहे. आपल्याला काहीतरी विचार करावा लागणार आहे. प्रत्येक वेळेस हे जे काही वागणं आहे ते पटत नाही आहे. महिपतला नागराज म्हणत असतो की नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, माझी बायको आहे ना महामूर्ख आहे, काही फरक पडत नाही आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की महिपत जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र नागराज आणि महिपतचं हे जे बोलणं आहे ते सुमन ऐकते. कारण सुमनला असं वाटतं की हे कोणाशी तरी फोनवर बोलत आहेत. सुमन जाऊन दाराच्या बाहेर उभी राहते आणि सुमनला कळतं, अरे महिपत काय प्रॉब्लेम नाही, आपण उद्या ना आपण तुझ्या घरीच भेटूया, बाहेर कुठं भेटायला नको आहे असं त्यांचं ठरलेलं असतं. इकडे प्रियाच्या बाबतीत आता सगळेजण विचार करू लागलेले आहेत, म्हणत आहेत की हे सगळं काय घडतंय, म्हणजे ही जी प्रिया आहे तिनं असं का वागलेली आहे, या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना हवं असतं. तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो की मला एक कळतच नाही आहे की ही मुलगी अशी कशी वागू शकते. तेव्हा रविराज म्हणतात की बस झालं, आत्तापर्यंत मी खूप सहन केलेलं आहे, या मुलीने इतकी कारस्थानं केली, तुमच्या घरामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला आहे, आता अश्विन आपल्यामध्ये नाही आहे, अश्विन एकटा पडलेला आहे, तरीही आपण तिला समजून घेतोय. आणि जर तरीही ती मुलगी अशा पद्धतीनं वागणार असेल तर मात्र मी सहन करणार नाही असं रविराजांचं म्हणणं असतं. आज प्रतिमाच्या बाबतीत तिनं जे केलेलं आहे त्यामुळं
एकतर 22 वर्षानंतर प्रतिमा मला भेटलेली होती आणि त्यात जर तिने असं काही कांड केलेलं असेल तर मी तिला माफ करणार नाही, असं रविराजचं म्हणणं असतं. रविराज म्हणत असतो की बाद झालं, आत्तापर्यंत मी तिचं खूप सहन केलेलं आहे, यापुढं कोणतीही गोष्ट मी तिची सहन करणार नाही. ती ज्या पद्धतीने वागलेली आहे, ज्या पद्धतीने बोललेली आहे, ते मला पटलेलं नाही, असं इकडे रविराजांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि रविराज म्हणत असतात की बाद झालं आणि मला त्या मुलीशी कोणताही संबंध ठेवायचा नाही, माझा आणि तिचा संबंध संपलेला आहे असं मी जाहीर करत आहे. माझ्यासाठी ती मेलेली आहे, कपाळकरंटी मुलगी आहे ती, मला तिच्याशी देणं घेणं नाही, अशा पद्धतीने आता सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. सगळेजण बोलत असतात, सगळ्यांना वाईट वाटत असतं की अशा पद्धतीने इतक्या नीच वृत्तीने ही प्रिया कशी काय वागू शकते, हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेला असतो. त्यासोबतच इकडे सगळेजण याच गोष्टीचा विचार करत असतात की प्रियाला आपण प्रत्येक वेळेस समजून घेतलेला आहे. रविराज तर म्हणतात की माझ्यासाठी ती मेलेली आहे, ती आमची मुलगी नाही आहे आणि मी तिचा कोणी नाही आहे, अशा भाषेमध्ये रविराज बोलत असतात. तेव्हा सायली मात्र खूप तिला वाईट वाटतं. ती म्हणत असते की खरंच आई बाबा असते तर किती चांगलं झालं असतं, असा विचार मी करत असते. पण ह्या प्रियाला तिचे आईबाबा भेटलेत. आईबाबा पण म्हणजे किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तिचे आईबाबा म्हणजे साक्षात इथे देवदेवता आहेत. रविराज सर आणि प्रतिमा त्या हे तिचे आईबाबा आहेत. परंतु प्रियाला मात्र अक्कल नावाची गोष्टच नाही आहे. तिला जराही जाणवत नाही आहे की ती काय चुका करते, ती काय करत आहे, या कोणत्याच गोष्टीबद्दल तिला जराही लाज वाटत नाही आहे. आणि तिचं जे वागणं आहे ते पूर्णपणे चुकीचं चाललेलं आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता सायली म्हणते की त्या प्रियाला जन्माची अद्दल घडवलीच पाहिजे, हा विचार सायलीच्या डोक्यात आलेला असतो. आणि त्या क्षणी सायली म्हणू लागते की नाही, मला आता काहीतरी केलं पाहिजे, असा विचार करत सायली आता म्हणते की आपण जाऊया. मग अर्जुनला घेऊन ती हॉस्पिटलला जाते. अर्जुनने आणि सायलीने खरं तर ठरवलेलं होतं की त्या प्रियाला नाही भेटायचं. रविराज भेटायला चाललेले असतात तेव्हासुद्धा अर्जुन रविराजला म्हणतो की नाही, तिला जाब विचारायचं आहे किंवा काय करायचं आहे, त्यासाठी तिथे जाऊन काहीच भेटायची गरज नाही आहे, असं अर्जुनने सांगितलेलं असतं. पण सायली म्हणते की नाही, तिनं ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका का केलेल्या आहेत, त्याच्यामागं काय कारण आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, असं म्हणत सायली अर्जुनला घेऊन प्रिया ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिथंच येते. तिथल्या नर्स डॉक्टर यांना मॅनेज केलं जातं आणि मग एक नर्स येतात आणि प्रियाला प्यायला देतात. तेव्हा प्रिया पिते आणि त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की सायलीला ती म्हणत असते, तू मला काय पाजलंय, मला तू काय दिलंयस पहिला, असं ती सायलीला विचारू लागते. तेव्हा सायली म्हणत असते की सांगते ना, कसं आहे, दुसऱ्याच्या जीवाशी खेळताना तुला लाज वाटत नाही, तू प्रतिमा त्याला कसले औषध देत होती, आता तुला काय व्हायला लागले, दिले तुला विष प्यायला. आणि डॉक्टर डॉक्टर करून इकडे प्रिया ओरडत असते. तेव्हा सायली म्हणते की हो येणार की डॉक्टर येणार. आणि त्यावेळेस डॉक्टरही तिथे येऊन उभा राहिलेले असतात. आणि डॉक्टरांना इकडे प्रिया म्हणत असते की हिने मला काहीतरी प्यायला दिलं आहे, मला लवकर मिठाचं पाणी द्या, मला गुळण्या करणं गरजेचं आहे, असं ती सांगत असते. तेव्हा डॉक्टर तिला बोलतात की काही नाही दिलेलं तुम्हाला. आणि मग सायली प्रियाला विचारू लागते की हे बघ, मला एक कळलं पाहिजे की तू प्रतिमा त्यांना त्या चुकीच्या गोळ्या का देत होती. गोळ्या तर तूच देत होती हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तू त्या गोळ्या कोणाच्या सांगण्यावरून देत होती, असं तुला का वाटत होतं की प्रतिमा त्यांची मेमरी परत येऊ नये, त्याच्यामागं काय कारण आहेत, हे सगळं सायली आता प्रियाला ठणकावून विचारत असते. तिला विचारत असते आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की या कारणामागं काय आहे, यामागे कोण जबाबदार आहे, हे मला कळलं पाहिजे, असं म्हणत सायली तिला बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायलीला आता प्रियाकडून उत्तर हवं असतं. कोणी सांगितलं होतं तुला आणि कशासाठी, कोणाचा फायदा होणार आहे, जर प्रतिमात्याची मेमरी आली तर कोणाला त्रास होणार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता प्रताप सगळेजण असतात आणि त्याचबरोबर सायली घरी येते. आता मात्र अश्विन घरी आलेला असतो. अश्विनचा वेगळा कांगावा सुरू असतो. अश्विनला सगळेजण म्हणतात की तुला माहिती आहे का अश्विन, तन्वीने काय केलेलं आहे. तेव्हा अश्विन म्हणतो काय केलं आता तिने नवीन, कारण तिने तर आता जेलमध्ये होती, आता हॉस्पिटलमध्ये होती, तेव्हा तुम्हाला नाही वाटलं तिची चौकशी करावी, आणि तिने कांड केलं आहे म्हणलं की तुम्ही सगळेजण आता एकत्र येता आणि तिच्याबद्दल लगेच माझे कान भरू लागता, हे अश्विन असं बोलत असतो. तेव्हा मात्र सगळेजण त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की अश्विन तू चुकतोयस, अश्विन तुला माहीत नाही आहे तन्वीनं काय केलेलं आहे. तेव्हा प्रताप सांगू लागतात की हे बघ अश्विन, तन्वीने ना प्रतिमाच्या गोळ्या बदललेल्या आहेत, तुला माहिती आहे का, तिने ज्या गोळ्या प्रतिमाला देत होती ना त्या गोळ्यांमुळं प्रतिमाच्या मेमरी
तिच्या मेंदूवरती तर ताण येत होताच, पण त्याचबरोबर तिने कधीच बरी होणार नव्हती. ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? हे सगळं तन्वीने जाणून बुजून केलं. गेली कित्येक महिने झालं प्रतिमाच्या गोळ्या सुरू आहेत आणि तेव्हापासून हे सगळं तन्वी करत आहे. तेव्हा मात्र इकडे अश्विन मात्र म्हणत असतो की शक्यच नाही, हे सगळं तन्वीनं करणं शक्यच नाही आहे. तुम्हाला कोणी सांगितलं आणि तुम्ही कोणावर विश्वास ठेवलेला आहे? तेव्हा ते सगळेजण म्हणू लागतात की हो बरोबर आहे, तुला पुरावा लागतो ना, पण तिच्या आईवडिलांनी स्वतः सांगितलेलं आहे, त्यामुळं आम्ही तुला पुरावा द्यायची गरजच नाही आहे. तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाहीतर नको ठेवायचं असेल तर नको ठेवू, अशा भाषेत सगळेजण बोलत असतात. त्याचबरोबर इकडे आता सायली त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं गोळा झालेले असतात. तेव्हा मात्र आता सगळेजण तिकडे सांगत असतात. त्यानंतर अश्विन तावा तिथून निघून जातो. आता दुसरा दिवस असतो, तो म्हणजे गणपती आगमनाचा. सुभेदारांच्या घरी छान लगबगीची तयारी चाललेली असते. सायली सगळ्यांसाठी काय हवं नको ते सगळं पाहत असते आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र सायली जी आहे ती शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करत असते. सगळ्यांना काय हवं नको सगळी बेसिक तयारी, एवढी सगळी माणसं घरी असतात, सगळ्यांचं सगळं अगदी आदरातिथ्य सायली प्रेमाने करत असते आणि सायली म्हणत असते की काहीही झालं तरीही ही माझी माणसं आहेत, माझ्या माणसांना मी सुखात ठेवणार आहे. इकडे अर्जुनने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच की सायली आणि त्याचबरोबर सायलीला तिचे आईबाबा मिळाले पाहिजेत, हे अर्जुनने ठरवलेलं आहे. तर इकडे मात्र प्रतिमा आणि त्याचबरोबर रविराज यांच्या डोक्यातही तेच चालू आहे. कारण सायलीला खूप वाईट वाटत आहे. तिचे आईबाबा कुठं आहेत, कोण आहेत, काहीच तिला माहीत नाही आहे. ती बिचारी मात्र कासावीस होत असते आपल्या आईवडिलांसाठी. आणि इकडं प्रियाला हे सगळं इथं भेटूनही तिला काहीच त्याचं वाटत नसतं. त्यानंतर मात्र अश्विन तिथं आलेला असतो. अश्विन म्हणत असतो की मला असं वाटतंय की तन्वीला आपण बाप्पासाठी दर्शनाला बोलवलं पाहिजे. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते की नाही, तिनं चुका केलेल्या आहेत आणि त्या इतक्या मोठ्या केलेल्या आहेत की आपण तिला बोलवायचं नाही. तेव्हा मात्र हे सगळेजण आता तिथे असतात, पाहू लागतात. तर सगळ्यांच्या समोर अश्विनने हे जेव्हा ऐकतो तेव्हा त्याच्या अंगाची लाही होऊ लागते. तेव्हाच कल्पना, प्रताप सगळेजण सांगू लागतात की नाही, तन्वीला या घरात येण्याचा अधिकार नाही. जसं तन्वीला या घरातून जेवण दिलं जात नाही तसं तिला या घरात येण्याचा अधिकारसुद्धा नाही. तो अधिकार तिने गमावलेला आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रविराज सांगतात की ती माझ्यासाठी मेलेली आहे आणि जर ती इथं येणार असेल तर मला हे घर सोडून जावं लागेल. अगदी तुम्ही म्हणताय तसं गणेशोत्सव असला तरीही मी इथून जाणार आहे, हे सगळं बोलणं रविराजनी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता इकडे रविराज आणि प्रतिमा एकत्र येतात. त्यांनी अश्विनला ठणकावून सांगितलेलं आहे की ती येणार नाही आणि तिला या घरात घ्यायचं नाही, इथपर्यंत गोष्टी झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र आता हे सगळं जेव्हा चालू असतं आणि त्याचवेळी रविराज आणि प्रतिमा बोलत असतात. प्रतिमा म्हणते काय झालं रविराज, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का वाटताय, हे बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रविराज सांगत असतात, रविराज म्हणत असतात की मला असं का वाटतंय राहून की आपण ना सायलीला मदत केली पाहिजे. सायलीच्या बाबतीत काय हवं नको तर आपण पाहिलंच पाहिजे, पण आत्ता सायलीला तिच्या आईबाबांची खूप आठवण येते. अर्जुनने मला सांगितलेलं आहे की मधुभाऊंनी त्यांना सांगितलेलं होतं, अर्जुनला सांगितलेलं होतं की इकडे सायलीचे आईबाबा जिवंत आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं चालू असतं, पूजेची तयारी चालू असते. तेव्हा रविराज आणि प्रतिमा हॉलमध्ये येतात. सगळेजण डेकोरेशनची तयारी करत असतात आणि त्याचवेळी सायली तिथं बसलेली असते. ते पाहून रविराजांना धक्का बसतो, कारण सायली ज्या पद्धतीने मांडी घालून बसलेली असते तेव्हा रविराजांना सायलीच्या पायावरती तुळशीपत्र दिसतं. रविराज म्हणू लागतात की अगं सायली, हे सगळं काय आहे. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात आणि मग रविराज प्रतिमाकडे जातात आणि प्रतिमाला म्हणतात की अगं बघ ना, सायलीच्या पायावरती काय आहे. तेव्हा प्रतिमा जाते, प्रतिमासुद्धा पाहते, प्रतिमालाही धक्का बसतो. प्रतिमा म्हणते काय, तुळशीपत्र आणि सायलीच्या पायावरती. आता या दोघांची का कुजबूज चाललेली आहे म्हणत कल्पना तिथे येते, अर्जुन तिथे येतो आणि विचारू लागतो काय झालं. तेव्हा रविराज म्हणतात की मला हे कळत नाही अर्जुन, सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे रे. तेव्हा अर्जुन म्हणतो काय. तेव्हा दोघंही जाऊन पाहतात. तेव्हा अर्जुनला विचारलं जातं तुला अजूनपर्यंत माहीत नाही आहे तिच्या पायावरती तुळशीपत्र आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, मी तर आज पहिल्यांदाच पाहतोय, असं इकडे अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र आता रविराजांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ते बघ. आणि मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आपण तिलाच विचारूया, कारण अर्जुनला तर धक्काच बसलेला असतो की शक्य आहे का, सायलीच्या पायावर तुळशीपत्र येणं कसं शक्य आहे.
हा विचार त्याच्या डोक्यात सुरू असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की त्यावेळेस प्रियाच्या पायावर तुळशीपत्र आहे, मग हिच्या पायावर कसं आला हा प्रश्न उभा राहतो. सायलीला विचारलं जातं तर सायली सांगते की हो, ते तुळशीपत्र माझ्या पायावर अगदी लहानपणापासून आहे, म्हणून तर मधुभाऊ मला रुक्मिणीचं रूप म्हणायचे. हे सायली अगदी सगळ्यांना तिथे स्पष्टपणे सांगते आणि सगळेजण पाहतच राहतात. तेव्हा अर्जुनलाही विचारलं जातं. अर्जुन पण सायलीला म्हणतो की सायली हे सगळं काय आहे, हे खरं आहे का? तेव्हा सायली सांगते की हो, हे सगळं खरं आहे, असं सायली सांगत असते. मग प्रियाच्या पायावर तुळशीपत्र होतं? तेव्हा सायली म्हणते की नाही, तन्वी म्हणजे तुमची तन्वी, प्रियाच्या पायावर कधीही तुळशीपत्र नव्हतं. रविराज आणि प्रताप सांगू लागतात की अगं प्रियाच्या पायावर तुळशीपत्र आहे, ते पाहूनच आम्ही तिला आमची मुलगी म्हणून ओळखलेलं आहे. सायली म्हणते शक्यच नाही, कारण मी आणि प्रिया आश्रमात लहानाचे मोठे झालेलो आहोत. माझ्या पायावरती तुळशीपत्र आहे ही गोष्ट प्रियाला आधीपासूनच माहिती होती आणि त्याचबरोबर प्रियाला या सगळ्या गोष्टी आधीपासून माहिती होत्या. कदाचित तसं काहीतरी असू शकतं, तिच्या पायावरती खोटं असू शकतं, कारण ही तर माझी जन्मखून आहे, असं सायली सांगू लागते. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की आता काय करायचं पुढं, कारण या सगळ्यातून मार्ग काढत तर पुढं जावंच लागणार होतं, असा विचार सगळ्यांच्या डोक्यात आलेला असतो. त्याचबरोबर इकडे सायलीला आता विचारलं असता सायली सांगू लागते की ते जन्मखून आहे, प्रियाच्या पायावर नाही आहे. आता अर्जुन रविराज यांना धक्का बसतो. तेव्हा प्रतिमा म्हणते की अजून किती धक्के देणार आहेत बाप्पा तू, ऑलरेडी आम्हाला एक धक्का पचवताना नाकी नऊ येत आहेत आणि आता आम्हाला दुसरा धक्का मिळतो, तो म्हणजे सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे, म्हणजे सायली आमची मुलगी आहे. कारण आत्तापर्यंत सायली आणि प्रतिमा या दोघी बऱ्याच वेळा एकत्र आलेल्या होत्या आणि त्यांनी एकत्र इकडे होत्या. आणि त्याचबरोबर आता जेव्हा हे सत्य कळतं तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा मात्र कल्पना तिथं बोलायला सुरुवात करते. कल्पना म्हणते की शक्यच नाही आहे, मला माहिती आहे की हे होऊ शकत नाही, सायली खोटं बोलू शकत नाही, असं कल्पना सगळ्यांच्या समोर सायलीची बाजू घेऊन सांगू लागते. तेव्हा मात्र रविराजांना धक्का बसलेला असतो. आता करायचं काय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याचवेळी रविराज मात्र इकडे पाहत असतात आणि ते म्हणत असतात की नाही, आता बाप्पाचं आगमन सुभेदारांच्या घरी झालेलं असतं. अर्जुन सायलीला पूजा करायला सांगतात. रविराज स्वतःहून सांगतात की अर्जुन आणि सायली तुम्ही दोघंजण एवढं सगळं या घरासाठी करता, तर मला असं वाटत आहे की तुम्ही दोघांनीही एकत्र ही पूजा करावी. प्रत्येक वर्षी आम्हाला तो मान दिला जातो, पण यावर्षी आम्ही तो मान तुम्हाला देत आहे, असं सांगत त्यांना दोघांनाही पूजा करायला सांगितली जाते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की रविराज आणि प्रतिमा दोघंही विचार करत आहेत की आता करायचं काय, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे आता सायलीनेही सांगितलेलं आहे सायली खोटं बोलू शकत नाही, हे रविराजला सुद्धा माहीत आहे. कारण प्रत्येक वेळेस सायलीकडे पाहिलं की त्यांना त्यांच्या छोट्या तन्वीचा निरागस चेहरा आठवतो आणि तिने जेव्हा सोडून गेलेली होती तो प्रसंग आठवतो. इकडे तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो. आता बाप्पाच्या समोर हात जोडून सायली सांगत असते की माझ्या आईबाबांना लवकरात लवकर माझ्याकडे आण, कारण हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र खूप भयानक असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.